फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आज आहे ट्रिपचा तिसरा दिवस आणि आम्ही अजिंठाला जाणार आहोत. आता सगळे आम्ही आवरलेलो आहोत. पहिला हेवी ब्रेकफास्ट करू आणि मग निघू. कारण काय होतं माहिती, आमचं लंचचं टाईम काही ठरलेलंच नसतं ट्रिपमध्ये, कधीही होत असतं. त्यामुळे व्यवस्थित आम्ही ब्रेकफास्ट करत असतो. काल रात्री आम्ही अजिंठाची टाईम पाहिली तर 2-2.5 तास दाखवत होता आणि आत्ता चेक केला 2 तास ड्राईव्ह दाखवते हॉटेलपासून तिथं जाण्यासाठी. सो गुड आहे. आम्ही आज फक्त अजिंठा करणार आहे, दुसरं कुठलं ठिकाण नाही करणार आहे. आणि जेव्हा आम्ही परत येऊ तेव्हा मुलांबरोबर मस्त स्विमिंग पूल आहे ना, तिथं टाईम स्पेंड करणार आहोत आणि मग डिनर. सो यस, अशी आमची ट्रिप खूप छान पद्धतीनं होत आहे, खूप मजा येत आहे. तर चला, आम्ही आवरलेलो आहोत आणि आता चाललेलो आहोत ब्रेकफास्टला. मुलं पळाली, आता मी चालले आणि आता जवळपास 8:30 झालं. सो बरोबर जे टाईम ठरवलं होतं ना 8:30च्या आसपास ब्रेकफास्टला निघू. ब्रेकफास्ट करून तिथून मग बाहेरच रूमवरती येण्याची गरज नाही आहे. पूर्वाचीला पण तू घे. ओमकार, पुरी खायची हो बा. आणि मी थोडंसं उपमा, इडली, पोहा. झाला ब्रेकफास्ट? आणि तर नेहमीप्रमाणे खूप छान असा आमचा ब्रेकफास्ट झालेला आहे. आणि व्हरायटी म्हणाल तर मी नेहमीच दाखवते बाहेर आल्यानंतर, बऱ्यापैकी आहे. पण सकाळ सकाळी इतक्या सगळ्या गोष्टी म्हणजे खावाशा वाटत नाही, नाही का. तरीही बाहेर फिरायला जायचं आहे आणि जेवणाची टाईम प्रॉपर नसते, त्यामुळं आम्ही ट्राय करतो की व्यवस्थित पोटभर खाऊनच निघावं. किती वाजले बघ? 9:30. काय 9:15 या. ऑलमोस्ट 9:30. सो तू म्हणलंस 2 तास, काल 2.5 तास दाखवत होता. तरी आत्ता अजून एकदा चेक करू आपण. माझे कसे डेली लाईफस्टाईलचे व्हिडिओ आहेत, अगदी हलके फुलके आणि जसं जमल तसं मी करत असते. नवऱ्याला मी आत्ताच म्हणत होते, पूर्वाला आणि त्यालासुद्धा, की ट्रॅव्हलिंग चॅनल तुम्ही दोघं सुरू करा. आपण भरपूर फिरत असतो आणि ट्रॅव्हलिंग चॅनल असेल ना, तेव्हा काय होतं माहिती आहे का, एखाद्या गोष्टीची किंवा एखाद्या ठिकाणाची माहिती प्रॉपर छान पद्धतीनं देता येते. आणि त्याला पेशन्स हवे, म्हणजे एखादी गोष्ट दाखवून ती प्रॉपर एक्सप्लेन करायला ना छान येता आलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की मला ते काही जमत नाही आहे. त्यामुळे जसं जमल तसे माझे ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओ असतात, एकदम सिम्पल असे. खूप सारे छान छान असे ट्रॅव्हलिंग चॅनल आहेत आणि खूप भारी माहिती ते सांगत असतात. मला ही कमेंट आली होती की पूनम एका ठिकाणी जातेस आणि प्रॉपर माहिती देत नाहीस त्याची म्हणून. तर मला ते फारसं जमत नाही आहे, कारण एखाद्या गोष्टीची प्रॉपर माहिती द्यायला आपल्याला ती जमायला हवी, नाही का. सो माझे व्हिडिओ तुम्ही एक लाईफस्टाईल व्हिडिओ म्हणूनच पहा. म्हणजे हे व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगते आहे, म्हणजे निराशा नको की एखाद्या गोष्टीची प्रॉपर हिनं माहिती दिली नाही म्हणून. जास्त ट्रॅफिकचा नाही, हेवी ट्रॅफिक जास्त नाही. हां, तेच ना, काल होतं थोडं. हो, कुठलं गाव आहे पुन्हा? हे फुलांब्री. फुलांब्री. जाता जाता सगळी गाव वगैरे बघत जाते नॉर्मली. फुलांब्री. हां, दरी नावाचे गाव आहे असं दाखवतात. आणि डोंगर आहेत ना रे आजूबाजूला, छोटे मोठे असे दिसतात अधूनमधून. मला वाटलं नव्हतं इकडे डोंगर वगैरे जास्त असतील असं. पुन्हा ते लेफ्टला जे दिसतं ना शेतामध्ये, ते अद्रक आहे. आलं. ओ, अद्रक आहे का? हो, जवळपास हाफ म्हणजे 70-80% झाले रेडी.
जिंजर, हा जिंजर. आणि हे हरभरा आहे बघा. हरभरा, हा शेती आता लागलं. हरभरा म्हणजे मी खात नाही का ते वटाणे फुटाणे. हरभरा ते. त्याला ना त्याला हरभरा म्हणतात, त्याला चणे म्हणतात. त्याला हॉर्स ग्रॅम्स म्हणतात त्या. सावकाशीने एवढं खाल्लं का घालाय? कारण तिथे इतका आमटाकट्टा आहे ना, त्याची गाडी घासणार आहे. आपल्या गाडीचं हे उंच आहे. ओके ओके, म्हणून म्हणलं एवढं एकदम हाफ रोड हाफ खाली आहे. ओके. काल तर केवढी गर्दी ना अशी गाडीत, आणि मगाचा रोड चांगला होता. कारण आता जरा असा कडकड आहे, त्यामुळं डिंग 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 जरा सावकाशात जाऊ. कुठलं गाव आहे आता हे? चला, आता गुळाचा चहा आणि हे ते लिहिलंय, नाश्ता रेडी आहे असं काय काय लिहिलंय. पण नको, एवढं पोट भरलंय ना, बघावं असं पण वाटत नाही. पोट भरलं ना, असं जेवणाचे चित्र असतात माझ्या बोर्डवर, ते सुद्धा बघण्याची इच्छा नाही. भूक लागली तर हो माय गॉड, कधी येते ते रेस्टॉरंट आणि कधी खातं असं होतं. जवळपास 1 तास राहिले आता पोचायला. 1 तासात आम्ही पोहोचू. कुठला तरी घाट आहे म्हणा. उतरल्यानंतर खाली मग आपल्याला लेण्यांच्या तिथं पार्किंग आहे. अजिंठा गाव गेलं आता पाठीमाग वर ना. सावकाश रोड छोटा आहे. धुके आहेत व डोंगरावर समोर दिसत नाही. उतरतानाच डावीकडं लेण्या आहेत भरपूर लोक. गाड्या चालल्यात म्हणजे अजिंठा बघायला. सुट्टी आहेत ना आज रविवार. रस्ता जळगावला जातो ना पुढं. घाट समाप्त. ही आहे अजिंठा लेणी केव्ज इकडे आहेत. कुणाला फ्रेश वगैरे व्हायचं असलं ना तर या एरियात आपल्याला कार आपली पार्क करून मग वॉक करत जावं लागेल. आणि चार्जेस म्हणाल व्हेकल पार्किंगचे तर 2 व्हीलरसाठी 20 रुपये, आणि लाईट व्हेकल असेल तर 50 रुपये, हेवी व्हेकल असेल तर 100 रुपये. लेणी सोमवारी बंद असतात. आणि लेणी पाहण्याची टायमिंग म्हणाल तर सकाळी 9 ते संध्याकाळी 5:30 पर्यंत हे ओपन असतं. तर आम्ही कार पार्क केली आणि त्यानंतर वॉक करत चाललेलो आहोत. मध्ये असं खूप मोठं मार्केट आहे आणि खूप छान छान गोष्टी इथं पाहायला मिळाल्यात. मला काही गोष्टी बघायच्या होत्या पण त्या आत्ता नकोत. पहिला आपण लेणी बघून येऊयात आणि ह्या गोष्टी नंतर बघत जाता येतील. गाडी पार्क केल्यानंतर इथं रेस्टरूम होतं, वॉशरूम, आणि इकडं मुलांसाठी प्लेग्राऊंड. शटल बस तर आम्ही आता शटल बसकडं चाललेलो आहोत. चला तर आज आम्ही चाललेलो आहोत महाराष्ट्रातील प्राचीन अजिंठा लेणी पाहण्यासाठी. ही लेणी शिल्पकला व चित्रकलेसाठी जगप्रसिद्ध आहे. प्रामुख्याने बौद्ध लेण्यासाठी प्रसिद्ध असलेले हे ठिकाण छत्रपती संभाजीनगरपासून 100 किलोमीटरवर आणि जळगावपासून फक्त 60 किलोमीटर अंतरावर आहे. म्हणजे जळगावपासून हे थोडं जवळ पडतं. नवऱ्याला मी आत्ताच म्हणाले की आपलं जास्त वय होण्याआधी आणि गुडघ्याची दुखणं लागण्याआधी ना आपल्याला जे काही ठिकाण बघायचे आहेत, ज्या काही गोष्टी पाहायच्या आहेत ना त्या बघून घेऊयात म्हणून. आणि त्यापैकी म्हणजे ही एक ठिकाण. बापरे, शटल बससाठी ना भयानक मोठी लाईन आहे लांबच्या लांबपर्यंत, आणि इथून बस आपल्याला घेऊन जाईल. खूप मोठी लाईन होती आणि बराच वेळ आम्हाला थांबावं लागलं. आता बसमध्ये आम्ही बसतोय आणि पुढचा प्रवास करतोय. काही मी ट्रॅव्हलिंग व्हिडिओ पाहिले होते ॲक्च्युली, आणि एवढी फारशी गर्दी वाटली नाही त्याच्यामध्ये. मे बी ते पावसाळ्यात वगैरे गेले असावेत.
आम्ही अजिंठा लेणीच्या पायथ्यापाशी पोचलेलो आहोत आणि आत सोडताना ते ना सगळ्या बॅग्स वगैरे चेक करतात आणि बॅग्स इथं ठेवायच्या असल्या तरी आपण ठेवू शकतो. आत आल्यानंतर जर कोणाला नाश्ता वगैरे काय खायचं असेल तर रेस्टॉरंटसुद्धा आहे, पण आम्ही बऱ्यापैकी नाश्ता हेवी करून आलेलो आहोत. वेट फॉर मॉम. तर लगेचच आम्ही अजिंठा लेणी पाहायला सुरुवात केलेली आहे. बऱ्यापैकी चालावं लागतं, त्यामुळं जर वयस्कर लोक येणार असतील तर थोडंसं सांभाळून. बऱ्यापैकी पायऱ्या होत्या, चढून आम्ही आलेलो आणि आता पुन्हा वॉक करतो आहे. एवढं पायऱ्यात थोडं चढलं, दमायला झालं. 5 मिनटं मी बसले ॲक्च्युली. ओमकार फक्त पळत आहे. बौद्ध धर्माचा वारसा जतन करणारी तसेच बौद्धांचा इतिहास सांगणाऱ्या लेण्या पाहणार आहोत आज आपण. प्राचीन असलेल्या या लेण्या ज्यात स्थापत्य, शिल्पकला, चित्रकला अप्रतिम आहेत. त्या काळात वापरलेली रंगसंगती तर अतिशय सुंदर आहे. एकूण 29 बौद्ध लेण्या आहेत आणि बौद्धांच्या भावमुद्रा इतिहास या लेण्यातून साकार केलेला आहे. जंगलात काळ्या कोरीव दगडात या लेण्या कोरल्या गेल्या आहेत. काही केवमध्ये व्हिडिओ अलाव नाही आणि काही केवमध्ये चालतं. ह्याच्यामध्ये व्हिडिओ अलाव आहे आणि हे फोटोसुद्धा चालतो. तर आम्ही हळूहळू एक लेणी पाहत चाललेलो आहोत आणि खूप म्हणजे खूप सुंदर आहेत. बुद्धांच्या विविध प्रकारच्या मुद्रा आहेत. सुंदर असे नक्षीकाम दिसते. दरबार दृश्य, पक्षी, फुले, फळे, तसेच ना वेगवेगळ्या मुद्रा, हत्ती, घोडे, मगर यांची सुद्धा सुंदर असे चित्र कोरलेली आहेत आणि इतक्या सुंदर या लेण्या आहेत ना, म्हणून मी नेहमी म्हणते की एकदा तरी या ठिकाणी यायलाच हवं, या सगळ्या गोष्टी पाहायलाच हव्या. आणि आत थोडासा अंधार आहे, काही ठिकाणी व्हिडिओ शूट अलाव नव्हतं, त्यामुळं यावेळेला फारसं आतलं शूटिंग मला करता आलं नाही. तर बऱ्याच केवमध्ये आपण आत जातो ना तेव्हा शू असे बाहेर काढून जावे लागतात. त्यामुळे पहिल्यांदा जर येणार असाल तर कम्फर्टेबल शूज घालून या, म्हणजे सारखं काढघाल करताना त्रास होणार नाही, वेळ वाचेल. मस्त. सो कसं वाटतं पुन्हा तुला? खूप छान. आणि अजून अजून आमचा अर्ध पण नाही झालेलं, म्हणजे पूर्ण आपल्याला अजून भरपूर फिरायचं आहे. आणि किती वाजले? 3:30. चेक करतो मी. चेक नाही केलं. बट इट इज लिटल बिट टायरिंग. या आय नो. ओके पूनम, लेट्स गो. या लेण्यामधील भिंती आणि छतावर रेखाटलेल्या चित्रांमधून ना भगवान बुद्धांच्या जीवनातील विविध प्रसंग पाहावयास मिळाले. बऱ्यापैकी आमचं बघून झालंय आणि आता आम्ही एक्झिट करतोय. जिथून आम्ही एंट्री केली होती ना सुरुवात, तर तिथंपर्यंत पुन्हा जाण्याची गरज नाही आहे. मधूनच त्यांनी अशी एक वाट केली आहे, तर तिथून एक्झिट घेता येतं, म्हणजे तिथून बाहेर पडता येतं. ओमकार पुढे जाऊन. तर असं आम्ही जंगलातून चाललेलो आहोत आणि छोटीशी पायवाट आहे. आजूबाजूला भरपूर झाडी आहेत आणि वॉक करताना खूप छान वाटतंय. मला वाटतंय पावसाळ्यामध्ये किंवा पाऊस पडून गेल्यानंतर ना आजूबाजूचा परिसर खूप म्हणजे खूप सुंदर दिसत असावा. तर त्या केव्ज दिसत आहेत ना, तिथून आम्ही असं वॉक करत आलो. तिथे एक पूल होता आणि त्यानंतर एक पायवाट होती. तिथून वॉक करत या पुलावरून पुढं आपण जायचं आहे.
तर समोरच उपहारगृह आहे, इथं भूक लागली असेल तर आपण खाऊ शकतो. वॉशरूमसुद्धा आहे आणि जवळपास तासभर झालं आम्ही असं लाईनमध्ये थांबलेलो आहोत. खूप मोठी लाईन होती बससाठी. मुलांच्या शाळेंना सुट्ट्या असतात किंवा लॉंग विकेंड असतो किंवा थंडीच्या थोड्याफार दिवसात इथं यायचं म्हटल्यानंतर थोडं पेशन्स ठेवून यायला हवं. कारण का सांगू माहिती आहे का, आम्हाला हॉटेलवरून इथं येण्यासाठी जवळपास 1.25 तास वगैरे लागले. त्यानंतर इथं आल्यानंतर कार पार्क करून बसमधून लेण्याच्या पायथ्याशी पोहोचेपर्यंत जवळपास 1.5 तासाचा वेळ गेला होता. आणि सुट्ट्यांमुळे शाळेच्या ट्रिप ही भरपूर आल्या होत्या आणि पर्यटक ही भरपूर होते. म्हणजे एका केवमध्ये बराच वेळ आम्हाला बाहेर म्हणजे लाईनमध्ये थांबावं लागलं. म्हणजे एक स्लॉट आल्यानंतर ते दुसऱ्यांना आत सोडत होते कारण गर्दी व्हायला नको म्हणून. म्हणजे प्रत्येक केवमध्ये आम्ही जायचो ना, बऱ्यापैकी वेळ गेला. आणि काही केवमध्ये तर व्हिडिओ शूट अलाव नव्हतं आणि काही ठिकाणी चालतही होतं, पण गर्दी इतकी होती ना, प्रॉपर करता आलं नाही. असं आम्ही अजंठा लेणी पाहून आता हॉटेलकडं जायला निघालेलो आहोत. खूप छान एक्सपिरियन्स होता. आज संध्याकाळचे आणि उद्या सकाळचे छोटे मोठे प्लॅन्स आहेत मुलांच्या सोबत, पण ज्या गोष्टी बघायला आलो ना त्या खूप छान पद्धतीनं बघून झालेल्या आहेत. कधी पोहोचू, कारण ट्रॅफिक आहे संध्याकाळचं तसं बऱ्यापैकी असतंच. आणि घाट आम्ही उतरून आता खाली पोहोचलोय आणि मग मी व्हिडिओला सुरुवात करतेय. तुला कसं वाटला ओव्हरऑल अजंठा? चांगला होता, म्हणजे छान आहे. एकदा तरी पाहण्यासारखं आहे. म्हणजे मला वाटतं प्रत्येकानं एकदा तरी पाहावा, है ना? कोरीव काम पण छान केलं त्यांनी. हो ना, हो. पेंटिंग्स पण चांगले आहेत, खूप सुंदर होतं. प्रिझर्व्ड. आणि मला अजिंठा केव मधले जे पेंटिंग्स आहेत ना ते खूप म्हणजे खूप आवडले. म्हणजे पूर्वीची जी जीवनशैली होती ना, ती कशी होती हे पाहायला मिळालं त्यातून. हॅलो फ्रेंड्स, तर पाऊस सुरू झालेला आहे. कार वॉश होऊन कारवर खूप धूळ होती, वॉश होऊन निघेल. पण पाऊस सॉरी हिवाळ्यात पाऊस म्हणजे आश्चर्यच. ऍक्च्युली ते काल दाखवत होता. हा, पण घरातून निघताना वेदर बघत होतं की किती कोल्ड आहे वगैरे, पण खूपच जास्त पाऊस येतोय. आणि सगळ्या दुचाकी स्वारांना अशा पद्धतीने पावसाने गाठलेला आहे. सगळे दुचाकी स्वार जे आहेत ते छत्री न घेता रेनकोट न घालता निघाले असतील ना. हिवाळ्यात कोण छत्री आणि रेनकोट घेऊन फिरते नाही का, मग भिजणारच. आणि जवळपास 7 वाजतील आता आम्हाला पोहोचायला. आणि माहित नाही आता पाऊस असल्यावर मुलांचं स्विमिंगचं काय होणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही काल जाऊन त्यांना कपडे घेऊन आलो होतो स्विमिंग कॉस्ट्यूम. नदी आहे खरं, सुकली आहे नदी, खूपच कमी पाणी दिसतं. कुठली नदी आहे माहित नाही, नाव नाही दिसलं बोर्डवर कुठं. तर आता बघाल तर पाऊस बिलकुलच नाहीये. अगदी तेवढ्या भागापुरताच 5-10 मिनिटच पडला असावा. सव्वा 7 वाजलेले आहेत आणि आता आम्ही पोहोचलो. सकाळी 9:20ला निघालो होतो आणि 7:15 वाजले येता 2 तास दाखवत होतं जायच्या वेळेला. सकाळ होती त्यामुळे ट्रॅफिक कमी होतं, पण येताना जवळपास 2.5-3 तास लागलेले आहे. खूप जास्त ट्रॅफिक असल्यामुळे आणि रोडचं काम भरपूर ठिकाणी चालू होतं. रोड म्हणजे प्रॉपर नव्हते, त्याच्यामुळे खूपच वेळ लागला आम्हाला. आणि आज संध्याकाळचे आमचे वेगळे प्लॅन होते, पण ते आता असं वाटते कॅन्सल करावे लागतील, कारण मुलंही थकलेत, मुलंही खूप थकलेत आणि त्यांना भूकी लागली आहे. आता फ्रेश होणार आहे आणि पहिला डिनर करणार आहे, त्याच्यानंतर बोलते तुमच्या सर्वांशी. एवढं फिरून थकून आलोय तरी ओमकारचा उत्साह काय सांगायला नको. त्याला स्विमिंग करायचंच आहे म्हणून त्याची लगबग सुरू आहे. पूर्व उद्या करू ते थकले असते. आपण डिनर करू आधी आणि त्याच्यानंतर
तर सकाळी आम्ही नाश्ता करून बाहेर पडलो होतो आणि दिवसभर भरपूर फिरणं झालं. जेव्हा भरपूर फिरतो ना तेव्हा भूकी लागते, पण मुलांनी प्रवासात किंवा फिरताना कुठंही आग्रह केला नाही किंवा त्रास केला नाही आम्हाला काहीतरी खायला घेऊन दे वगैरे म्हणून. आता आम्ही हॉटेलवर पोहोचल्यानंतर फ्रेश झालो आणि डायरेक्ट डिनरला आलेलो आहोत. डिनर करत होतो आणि पूर्वाचं आणि ओंकारचं लवकर डिनर झालं, त्यामुळं पूर्वाला म्हटलं ओंकारवर थोडं आय ऑन हिम आणि आम्ही मस्त डिनर करत बसलो. आणि तिनं सांगितलं होतं डिनर झालं की मला आईस्क्रीम घेऊन ये बाहेर म्हणून. सो येस. कधी आवडलं पपई का आवडली नाही? पपई कधी आवडली का बरं? मला पप्पा आवडत नाही. थोडं बायसिकल राईड करू ना. हां I have a game for you. ओके. Mama. Mama, I have a game for you. What? I want to get two more things. You wait here. Once, make sure that doesn't float away. ओमकारला स्विमिंग पूलमधनं बाहेर काढायचं म्हणजे आमच्या दोघांची तारेवरची कसरत असते. त्याला बाहेर यायचंच नसतं आणि एवढं फिरून थकून आलाय तरी त्याला स्विमिंग करायचं. छान आम्ही फिरूनही आलो, त्याच्यानंतर डिनरही झालं, मुलांबरोबर टाईम स्पेंड झाला. आम्ही दोघांनीही रिलॅक्स थोडा वेळ बसून इथं टाईम स्पेंड केला. आणि आजचा व्हिडिओ म्हणाल तर आम्ही इथंच थांबवतोय. पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका छानशा भागात. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय. गुड नाईट.